Hello my dear students and welcome to the English class of 8th standard, and today we are doing lesson number 2.5, The Happy Prince. Students, if you are new to the channel, please subscribe the channel before starting so that you can get all the lessons of 8th standard. आणि हा लेसन हा व्हिडिओ प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, त्यांनासुद्धा त्याची मदत होईल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहे ज्याच्यामध्ये जेवढे लेसन झालेत त्याची लिंक आहे त्याच्यामध्ये. आणि वेळोवेळी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा, काय अपडेट्स असतील, काय नवीन व्हिडिओज असतील तर त्याची लिंक तुम्हाला त्याच्यात मिळेल. ओके, आणि नवीन काय इन्फॉर्मेशन असेल ती पण मिळेल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स स्टार्ट विथ द लेसन. द हॅपी प्रिन्स. द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स स्टूड हाय अबाव द सिटी. तर एक पुतळा, एक आनंदी राजकुमाराचा पुतळा सिटीमध्ये मधोमध उंचावर लावलेला होता. हाय अबाव, ओके. स्टूड तो तसा उभा होता. द स्टॅच्यू म्हणजे पुतळा ऑफ द हॅपी प्रिन्स, आनंदी राजकुमार ह्याचा पुतळा शहराच्या मधोमध उभा होता. इट वॉज व्हेरी हाय, उंचावर असा लावलेला होता. इट वॉज कवर्ड विथ गोल्ड, तर तो सोन्याने मडवलेला होता. ओके. इट्स आयज व ब्राईट ब्लू ज्युवेल्स, तर निळ्या रंगाचे ज्युवेल्स म्हणजे मोती, माणिक मोती, खडे, निळ्या रंगाचे खड्याने त्याचे डोळे बनवले गेले होते. अँड अ रेड ज्युवेल हंग फ्रॉम हिज वेस्ट, आणि त्याच्या कमरेला एक लाल रंगाचा खडा होता, लाल रंगाचा ज्युवेल होता, दागिना होता. एव्हरी वन थॉट दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल, तर सगळ्यांना वाटायचं की ते खूप सुंदर आहे. ओके, एव्हरी वन थॉट दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. वाय आरंट यू लाईक हॅपी प्रिन्स, मदर्स सॅड टू द्या लिटल बॉयज वेन दे क्राईड. तर प्रत्येकाची आई जेव्हा आपला छोटा बाळ, छोटा मुलगा रडत होता तेव्हा त्याला विचारायचे की तो बघ पुतळा कसा प्रिन्स खुश आहे, त्याच्यासारखे तुम्ही खुश का नाही आहात. वाय आरंट यू लाईक द हॅपी प्रिन्स, तुम्ही त्या हॅपी प्रिन्ससारखे का नाही आहात. मदर्स सॅड टू द्या लिटल बॉयज वेन दे क्राईड, ते जेव्हा रडत होते तेव्हा त्यांची आई त्यांना असं विचारत होती. सॅड मॅन लुक्ड ॲट द स्टॅच्यू अँड सेड, आय एम ग्लॅड दॅट समवन इन द वर्ल्ड इज हॅपी. तर दुःखी माणसं त्या आनंदी पुतळ्याकडे बघून म्हणायची की जगात कुणीतरी सुखी आहे हे बघून बरं वाटते. आम्ही जरी दुःखी असलो तरी कुणीतरी सुखी आहे हे बघून खूप बरं वाटते. वन नाईट अ लिटल स्वॉलो फ्ल्यू अलोन ओव्हर द सिटी. तर एका रात्री एक छोटा पक्षी, स्वॉलो म्हणजे पक्षी, उडत उडत त्या सिटीच्या वरती आला, त्या शहराच्या वरती उडत होता. हिज फ्रेंड्स हॅड गॉन अवे बट ही हॅड स्टेड बिहाइंड फॉर 6 वीक्स. तर हा पक्षी, त्याचे बाकीचे पक्षी, साथीदार, मित्र, ते शहर सोडून गेले होते. ओके, हॅड गॉन अवे बट ही स्टेड बिहाइंड, तो मागं राहिला होता 6 आठवड्यांसाठी, फॉर 6 वीक्स. वेअर कॅन आय स्टे टू नाईट, आज रात्री मी कुठे राहू असा तो विचार करत होता. टू नाईट म्हणजे आज रात्री. ही थॉट. देन ही सॉ द स्टॅच्यू, नंतर त्याने तो पुतळा बघितला. आय विल स्टे हिअर, मी इथे राहणार असं तो म्हणाला. ही थॉट, त्याने विचार केला. इट इज हाय अप, तो किती उंचावर आहे. हाय म्हणजे उंचावर. इट इज हाय अप सो दॅर इज प्लेंटी ऑफ फ्रेश एअर, त्यामुळे तिथे खूप चांगलं स्वच्छ हवा आहे. ओके, पोल्युशन नाही आहे तिथे, प्लेंटी ऑफ फ्रेश एअर आहे. ही लँडेड बिटवीन द फीट ऑफ द हॅपी प्रिन्स, तर तो त्या हॅपी प्रिन्सच्या 2 पायांच्या मध्ये येऊन बसला. ही लँडेड म्हणजे तो येऊन बसला. बिटवीन द फीट, फीट म्हणजे पाय, ऑफ द हॅपी प्रिन्स. आय हॅव अ गोल्डन बेडरूम, तर ते त्याचे पाय सोन्याचे असल्यामुळे त्याला वाटलं मला आता छान एक सोन्याचा बेडरूम मिळाला आहे. ओके, ती जागा त्याला बेडरूमसारखी वाटत होती. ही थॉट, त्याने विचार केला. बट ॲज ही पुट हिज हेड अंडर हिज विंग अ लार्ज ड्रॉप ऑफ वॉटर फेल ऑन हिम. तर त्याने झोपण्याकरता त्याचे पंख उघडले आणि त्याचं डोकं पंखात आत घालून तो शांतपणे झोपणार होता. तेवढ्यात त्याच्यावर एक मोठा पाण्याचा थेंब पडला. ओके, अ लार्ज ड्रॉप ऑफ वॉटर फेल ऑन हिम. बट ही पुट हिज हेड अंडर हिज विंग अँड अ लार्ज ड्रॉप ऑफ वॉटर फेल ऑन हिम. हे लुक्ड अप, त्याने वरती बघितलं. दॅट इज व्हेरी स्ट्रेंज, म्हणाला हे खूप आश्चर्यकारक आहे, वेगळं आहे. इट इज व्हेरी स्ट्रेंज. ही थॉट. देर इज नॉट अ क्लाउड इन द स्काय बट इट इज रेनिंग. तर आकाशात ढग तर कुठेच दिसत नाही आहे, पण पाऊस तर पडतोय. हा पाण्याचा थेंब पडला, तो त्याला पाऊस वाटला.
देन अनदर ड्रॉप फेल. मग अजून एक थेंब पडला. आय कॅनॉट स्टे ऑन अ स्टॅच्यू दॅट डज नॉट कीप मी ड्राय. तर मी ह्या पुतळ्याच्या खाली राहू शकत नाही जो मला पाण्यापासून वाचवू शकत नाही किंवा पावसापासून वाचवू शकत नाही आणि मला सुकं ठेवू शकत नाही. कॅनॉट कीप मी ड्राय. ड्राय म्हणजे सुकं, न भिजता ठेवू शकत नाही. ही थॉट आय मस्ट फाइंड अनदर प्लेस. तर मला आता दुसरी जागा शोधली पाहिजे. अँड ही डिसाइडेड टू फ्लाय अवे. आणि त्याने ठरवलं की आता आपण उडून जायचं. बट ॲज ही ओपन हिज विंग्स, तर जसं त्याने त्याचे पंख उघडले, तिसरा ड्रॉप पडला. अ थर्ड ड्रॉप फेल ऑन हिम. ही लुक्ड अप अँड सॉ, व्हॉट डिड ही सी. तर त्याने असं वर बघितलं. आता हा तिसरा पण ड्रॉप पडला म्हणून त्याने वर बघितलं. तर त्याला काय बघितलं? आश्चर्य वाटलं त्याला. द आईज ऑफ द हॅपी प्रिन्स वर फुल ऑफ टीयर्स. तर त्या आनंदी राजकुमाराचे डोळे पाण्याने डबडबले होते. ओके, फुल ऑफ टीयर्स. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. टीयर्स रोल डाऊन हिज गोल्डन फेस. तर त्याच्या सोनेरी चेहऱ्यावरून ते अश्रू ओघळत होते, पडत होते. द फेस वॉज व्हेरी ब्युटिफुल इन द मूनलाईट. तर त्या चंद्रप्रकाशात तो राजकुमाराचा चेहरा खूपच सुंदर दिसत होता. अँड द स्वॉलो फेल्ट सॉरी फॉर हिम. आणि त्या पक्ष्याला खूप दुःख झालं की एवढा आनंदी राजकुमार आणि तो रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्याने विचारलं, हू आर यू. त्या पक्ष्याने विचारलं, हू आर यू, तुम्ही कोण आहात. तर त्यांनी सांगितलं की आय एम अ हॅपी प्रिन्स. मी आनंदी राजकुमार आहे. आय एम द हॅपी प्रिन्स. देन वाय आर यू क्राईंग. आय एम वेट विथ युअर टीयर्स. तर तू रडतोय कशाला. तर तुझ्या अश्रूंमुळे मी अख्खा भिजलेलो आहे. आय एम वेट विथ युअर टीयर्स. तर तो राजकुमार म्हणाला, वेन आय वॉज अलाइव्ह. मी जेव्हा जिवंत होतो, सेड द प्रिन्स, आय हॅड अ हार्ट लाईक एव्हरी अदर मॅन. मला प्रत्येक माणसासारखंच हृदय होतं. मी सर्वसामान्य माणसांसारखाच होतो. बट आय डिड नॉट नो वॉट टीयर्स वर. पण मला दुःख काय आहे हे माहीत नव्हतं. मला सर्वसामान्यांसारख्याच भावना होत्या, पण मला दुःख काय आहे हे माहीत नव्हतं. आय लिव्ड इन अ पॅलेस वेअर देर वॉज नो सॅडनेस. मी अशा राजमहाल पॅलेसमध्ये राहत होतो की जिथे दुःख नव्हतं, सॅडनेस नव्हता. इन द डे टाईम आय प्लेड विथ माय फ्रेंड्स. दिवसा मी माझ्या मित्रांबरोबर छान खेळायचो. इन अ ब्युटिफुल गार्डन. छान गार्डनमध्ये मस्त खेळायचो. आणि इव्हनिंगला मी डान्स करायचो. अँड इन द इव्हनिंग आय डान्स्ड. देर वॉज अ हाय वॉल अराउंड द गार्डन. आणि गार्डनच्या सभोवताली एक उंच अशी भिंत होती, ज्याच्यामुळे गार्डनच्या पलीकडचं काही दिसत नव्हतं. बट आय डिड नॉट नो वॉट ले ऑन द अदर साईड. तर भिंतीच्या त्या बाजूला काय चाललं आहे, काय आहे हे मला कधीही कळलं नाही आणि ते मला माहीत नसायचं. एवढी उंच ती भिंत होती. सो आय वॉज कॉल्ड द हॅपी प्रिन्स. आणि त्यामुळे मला आनंदी राजकुमार म्हणायचं, कारण मी बाहेरचं जग बघितलं नव्हतं, बाहेरचं दुःख पण बघितलं नव्हतं. मी सदानकदा खुश असायचो, हॅपी असायचो. आय वॉज प्लीज्ड विथ माय लिटल वर्ल्ड. तर मी माझ्या छोट्याशा दुनियेत खुश होतो आणि समाधानी होतो. प्लीज्ड विथ माय लिटल वर्ल्ड. नाव आय एम डेड अँड दे हॅव पुट मी अप हिअर. आणि आता मी मेलेलो आहे आणि आता माझा पुतळा बनवून इथे मला उभं केलेलं आहे. आय कॅन सी ऑल द अनहॅपीनेस ऑफ माय सिटी. आणि आता मला माझ्या सिटीमधले, माझ्या शहरामधलं, माझ्या राज्यामधलं सगळं दुःख मला दिसतं आहे. अनहॅपीनेस आय कॅन सी ऑफ ऑल द पीपल स्टँडिंग अप हिअर. इथे उभं राहून मला सगळ्या सिटीमधलं दुःख दिसते. माय हार्ट नाव इज मेड अप ऑफ अ चीप मेटल. तर माझं दुःख आता माझं जे हृदय, आधी मला माणसांसारखं हृदय होतं, ज्याला मला इमोशन समजत होते. हार्ट इज मेड अप ऑफ अ चीप म्हणजे स्वस्त, चीप मेटल. बट इवन दॅट पुअर हार्ट कॅन फील अँड सो आय क्राय. तर ते मेटलचं जरी असलं तरी मला ते दुःख कळतं आहे आणि त्यामुळे मला रडू येते. बट इवन देन दॅट पुअर हार्ट कॅन फील अँड सो आय क्राय. तर मेटलचं हार्ट असलं तरी मला अजून लोकांचं दुःख समजते आणि मी रडतो आहे. ओ सॅड द स्वॉलो टू हिमसेल्फ, ही इज नॉट ओनली गोल्ड ऑन द आउटसाईड. तर ते म्हणाल तो फक्त सोन्यानेच बनवलेला नाही आहे, तर त्याला इमोशन्ससुद्धा आहेत. ओके, नुसत्या सोन्याचं नाही आहे तो, त्याला इमोशन्ससुद्धा आहेत. ओ सॅड द स्वॉलो टू हिमसेल्फ, स्वतःचीच पुटपुटला. ही इज नॉट ओनली गोल्ड ऑन द आउटसाईड. तर नुसतं बाहेरूनच सोनं दिसते असं नाही आहे, पण त्याला सगळं इमोशन्स पण आहेत, त्याला लोकांची दुःख पण कळत आहेत. फार अवे फ्रॉम हिअर
said the happy prince in a low voice. There is a poor house in a little street. तर त्या राजकुमार त्या पक्षाला सांगतोय की इथनं जरा लांब एक गरीब माणसाचं घर आहे. फार अवे फ्रॉम हिअर सेड द हॅपी प्रिन्स इन अ लो व्हॉइस. हळू आवाजात म्हटला की देर इज अ पुअर हाऊस, एक गरीब घर, जरा लांब, इकडनं थोडंसं लांब एक गरीब घर आहे, एका गरीब माणसाचं घर आहे. इन अ लिटल स्ट्रीट, एका छोट्याशा गावात, एका छोट्याशा रस्त्यावर, एका छोट्याशा गल्लीत. आणि थ्रू ऑन ओपन विंडो आय कॅन सी अ वुमन. तर त्या घराचा दरवाजा उघडा आहे, खिडकी उघडी आहे आणि त्यातनं मला एक बाई दिसते. ती एका टेबलावर बसली आहे. आय कॅन सी अ वुमन ॲट अ टेबल. ओके. हर फेस इज व्हेरी थिन अँड शी हॅज रफ रेड हँड्स. तिचा चेहरा बारीक झालेला आहे आणि तिचे हात अगदी लाल आणि खरखरीत झालेले आहेत. ओके, रफ झालेले आहेत आणि रेड हँड्स, लाल झालेले आहेत. ती काय करते आहे तर शी इज मेकिंग अ ड्रेस फॉर वन ऑफ द क्वीन्स लेडीज. तर राणीसाठी ती एक ड्रेस शिवते. ओके, फॉर अ डान्स इन द पॅलेस. तर राणीच्या महालामध्ये जे डान्सर्स आहेत त्यांच्यासाठी ती एक ड्रेस शिवते, त्या डान्सरसाठी एक ड्रेस शिवते. हर लिटल बॉय इज लाईंग ऑन द बेड इन द कॉर्नर ऑफ द रूम. आणि तिचा छोटासा मुलगा एका कॉर्नरला असलेल्या कॉटवर झोपलेला आहे. ओके, लाईंग ऑन अ बेड इन द कॉर्नर ऑफ द रूम. ही इज व्हेरी इल. आणि तिचा मुलगा आजारी आहे आणि तो एका कोपऱ्यात बेडवर झोपलेला आहे. ही इज व्हेरी इल. ही इज क्राईंग बिकॉज शी कॅन ओनली गिव्ह हिम वॉटर फ्रॉम द रिव्हर. तर तो मुलगा रडतो, त्याला बहुतेक भूक लागलेली आहे आणि ती त्याला काही देऊ शकत नाही, फक्त नदीचं पाणी त्याला प्यायला देऊ शकते. ही इज क्राईंग बिकॉज शी कॅन ओनली गिव्ह हिम वॉटर फ्रॉम द रिव्हर. लिटल बर्ड विल यू टेक माय रेड ज्युवेल टू हर, आय कॅनॉट मूव्ह फ्रॉम हिअर. तर तो राजकुमार म्हणतो मी इथनं हलू शकत नाही, त्यामुळे तू माझ्या कमरेचा तो लाल रंगाचा ज्युवेल खडा नेऊन देशील का तिला. सो विल यू टेक माय रेड ज्युवेल टू हर, आय कॅनॉट मूव्ह फ्रॉम हिअर. मला इथनं हलता येत नाही, म्हणून तू घेऊन त्या बाईला हा लाल रंगाचा मौल्यवान हिरा तिला नेऊन दे. माय फ्रेंड्स आर वेटिंग फॉर मी इन इजिप्ट. तर तो पक्षी म्हणाला की माझे मित्र माझी वाट बघतात इजिप्तमध्ये. ओके, तर तरी पण तो इन्सिस्ट करतो राजकुमार. लिटल बर्ड सेड द प्रिन्स, प्लीज स्टे. जरा वेळ थांब, आजची रात्र थांब. द बॉय इज क्राईंग अँड हिज मदर इज सो अनहॅपी. तो मुलगा रडतोय आणि त्याची आई काळजीत आहे, ती दुःखी आहे. शी इज व्हेरी अनहॅपी. द हॅपी प्रिन्स लुक्ड व्हेरी सॅड अँड द लिटल स्वॉलो वॉज सॉरी फॉर हिम. तर त्या प्रिन्स एवढा रिक्वेस्ट करत होता, तो दुःखी दिसत होता, म्हणून त्या पक्षाला, त्या स्वॉलोला त्याची दया आली. अँड द लिटल स्वॉलो वॉज सॉरी फॉर हिम. इट इज व्हेरी कोल्ड हिअर. तो म्हणाला इथे खूप थंडी आहे. ही सेड बट आय विल स्टे विथ यू फॉर वन नाईट, टुमॉरो आय विल टेक द ज्युवेल. ठीक आहे म्हटलं, तो आज खूप थंडी आहे आणि मी इथेच राहतो आजची रात्र, आणि उद्या सकाळी मी तो खडा नेऊन, तो हिरा नेऊन त्या बाईला देतो. टुमॉरो आय विल टेक द ज्युवेल. आय विल स्टे हिअर विथ यू. तुमच्याबरोबर मी आजची रात्र इथे राहतो. थँक्यू लिटल बर्ड सेड द प्रिन्स. द प्रिन्स त्याला थँक्यू म्हटलं. सो द स्वॉलो टूक द ग्रेट रेड ज्युवेल फ्रॉम द प्रिन्स वेस्ट अँड फ्लू अवे विथ इट ओव्हर द रूफ्स ऑफ द टाउन. तर तो पक्षी त्या कमरेवरचा, तो प्रिन्सच्या कमरेवरचा खडा उचलला आणि तो सगळ्या घरांवरनं फ्लाईंग ओव्हर द रूफ्स, म्हणजे आकाशात खडा घेऊन उडून गेला. आणि ही पास द पॅलेस अँड हर्ड द साऊंड ऑफ डान्सिंग. सो ही फ्ल्यू अवे विथ इट ओव्हर द रूफ्स ऑफ द टाउन म्हणजे सिटी. आणि ही पास्ड द पॅलेस, त्या राजवाड्याजवळ आला. अँड हर्ड द साऊंड ऑफ डान्सिंग. द बर्ड पास्ड ओव्हर द रिव्हर अँड फ्ल्यू. ॲट लास्ट ही केम टू द पुअर लिटल हाऊस. ओके, तर तो राजवाड्याजवळ गेला आणि त्याला कळलं की इथे डान्स आहे, तर इथलं काम ती बाई करते. ओके, सो तो अजून पुढे गेला उडत आणि नंतर ही केम टू द पुअर लिटल हाऊस अँड लुक्ड इनसाइड. तर ते गरीब बाईच्या घराजवळ तो आला. ते गरीब बाईचं घर त्या राजवाड्यापासून जरा लांब होतं. ओके, द बर्ड पास्ड ओव्हर द रिव्हर. ते नदीच्या त्या बाजूला होतं त्या गरीब बाईचं घर. आणि ही फ्ल्यू अँड ही ॲट लास्ट केम टू द पुअर लिटल हाऊस अँड लुक्ड इनसाइड. तर आतमध्ये त्याला काय दिसलं की तो मुलगा कॉटवर, बेडवर झोपलेला आहे.
द बॉय वॉज लाईंग ऑन द बेड. द मदर वॉज अस्लीप. तर आई ती झोपली होती, काम करून दमून झोपली होती. शी वॉज सो टायर्ड. ही फ्ल्यू इन अँड पुट द ग्रेट रेड ज्युएल ऑन द टेबल. तर तो पक्षी आतमध्ये गेला आणि त्या टेबलवर त्यांनी तो हिरा ठेवला. तो लाल कलरचा हिरा त्याने टेबलवर ठेवला. दॅन ही फ्ल्यू अराउंड द बेड मुव्हिंग द एअर अराउंड द बॉयज फेस विथ हिज विंग. आणि तो त्या मुलाच्या अवतीभोवती आपले पंख फडफडवत उडू लागला. ओके, ही फ्ल्यू अराउंड द बेड, त्या मुलाच्या कॉटच्या अवतीभोवती, बेडच्या अवतीभोवती आपले पंख फडफडवत उडत होता आणि त्या मुलाच्या चेहऱ्याकडे जवळ जाऊन आला. ओ सेड द बॉय, माय फेस डज नॉट फील सो हॉट. आय थिंक आय एम गेटिंग बेटर. तर तो मुलगा म्हणाला की मला वाटतं मला आता बरं वाटते. माय फेस डज नॉट फील सो हॉट, मला आता तापासारखं गरम वाटत नाही आहे, मला आता बरं वाटू लागले आहे. आणि तो झोपी गेला, असा विचार केला आणि झोपी गेला. देन द स्वॉलो, द पक्षी फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. तो परत त्या प्रिन्सपाशी आला. तो स्वॉलो, ते बर्ड परत त्या प्रिन्सपाशी आला आणि म्हणाले, इट इज स्ट्रेंज. द स्वॉलो सेड, इट इज व्हेरी कोल्ड बट आय फील क्वाईट वॉर्म. तर म्हणाले, इथे खूप थंडी आहे पण मला जरा उबदार वाटते, छान वाटते, गरम वाटते, एकदम मला थंडीने मी कुडकुडत नाही आहे आता. हे असं कसं झालं? दॅट इज बिकॉज यू हॅव डन अ गुड थिंग. तर तो प्रिन्स म्हणतो, ते कारण तू एक आज चांगलं काम केलं आहेस, त्यामुळे तुला असं छान वाटतंय. सेड द प्रिन्स. द लिटल स्वॉलो फेल अस्लीप. तर त्या विचारांमध्ये छान वाटल्यामुळे तो पक्षी झोपी गेला. वेन द डे केम द स्वॉलो फ्ल्यू डाऊन टू द रिव्हर फॉर अ बाथ. तर दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर तो पक्षी नदीवर आंघोळ करायला गेला. अ क्लेवर मॅन सॉ हिम. एक हुशार माणूसाने त्याला बघितलं, त्या स्वॉलोला, त्या पक्षाला बघितलं. दॅट इज व्हेरी अनयुज्युअल, ही सेड. दॅट काइंड ऑफ अ बर्ड हिअर इन विंटर. तर एक हुशार माणूस तिथे होता, क्लेवर मॅन. त्यांनी त्या स्वॉलोला, त्या पक्षाला बघितलं आणि म्हटलं की ह्या सीझनमध्ये हा पक्षी इथे कसा? दिस इज व्हेरी अनयुज्युअल. हे खूप वेगळं आहे. आणि दिस काइंड ऑफ बर्ड इथे थंडीमध्ये, विंटरमध्ये कसं काय? तर तो म्हणाला, आय मस्ट राईट डाऊन. मी हे लिहिलं पाहिजे. आय विल गो टू इजिप्ट टू नाईट थॉट द स्वॉलो. तर स्वॉलोने विचार केला की आज मी इजिप्तला जातो. सो जेव्हा संध्याकाळ झाली, वेन द मून केम अप ही फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. तर संध्याकाळ रात्र झाल्यानंतर तो परत त्या हॅपी प्रिन्सकडे गेला. कॅन आय डू एनिथिंग फॉर यू इन इजिप्ट, ही सेड. तर मी इजिप्तला चाललो आहे, तुझं काय काम आहे का इजिप्तला? तर तो प्रिन्स म्हणाला, लिटल बर्ड परत म्हणाला की प्लीज विल यू स्टे विथ मी फॉर वन मोर नाईट. तू आज जाऊ नको, अजून एक रात्र माझ्याबरोबर राहा. माय फ्रेंड्स आर वेटिंग फॉर मी. तर तो पक्षी परत म्हणाला की माझे फ्रेंड्स मला, माझी वाट बघत आहेत, दे आर वेटिंग फॉर मी. आन्सर्ड द बर्ड. पण त्याचं ते ऐकून न घेता प्रिन्स परत म्हणाला की फार अक्रॉस द सिटी, म्हणजे सिटीपासून खूप लांब, आय कॅन सी अ यंग रायटर इन अ लिटल रूम ॲट द टॉप ऑफ अ हाऊस. तर घराच्या छतावर एक रायटर आपलं लिखाण करतो आहे. ही इज रायटिंग समथिंग इन हिज लिटल रूम. त्याच्या छोट्याशा रूममध्ये तो लिहितो आहे. ही इज सिटिंग ॲट द टेबल. तो टेबलजवळ बसला आहे. अँड इज कवर्ड विथ पेपर्स. तर त्याचं टेबल पेपरनी भरलेलं आहे. त्याच्या टेबलवर खूप पेपर्स आहेत. ॲट हिज साईड देर आर सम डेड फ्लावर्स. आणि त्याच्या साईडला एक सुकलेल्या फुलांचा गुच्छ आहे. सुकलेली फुलं त्याच्या टेबलवर एका बाजूला ॲट हिज साईड, एका साईडला पडलेली आहेत, किंवा त्याच्या बाजूला सुकलेली फुलं पडलेली आहेत. ही इज ट्राईंग टू फिनिश अ स्टोरी. तो एक स्टोरी लिहितो आहे आणि तो संपवायचा प्रयत्न करतो आहे. बट ही इज व्हेरी कोल्ड अँड ही कॅनॉट राईट. तर पण तो गार पडला, त्याला थंडी वाजते आहे किंवा त्याचे हात गार झालेत आणि त्याला लिहिता येत नाही आहे. सो देर इज नो फायर इन द रूम. शेकोटी वगैरे अशी आग काही रूममध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्याला लिहिता येत नाही. आणि तो वीक पण झाला आहे, अशक्त झाला आहे आणि त्याला भूक पण लागली. ही इज वीक अँड हंग्री. आय विल वेट विथ यू फॉर वन मोर नाईट. तर हे सगळं ऐकून तो पक्षीला दया आली, पक्षाला. आणि तो स्वॉलो म्हणजे तो पक्षी म्हणाला, ठीक आहे, मी अजून एक रात्र तुझ्याबरोबर राहतो. आय विल स्टे विथ यू फॉर वन मोर नाईट.
व्हॉट शॅल आय टेक टू हिम. तर त्या माणसाला, त्या रायटरला मी काय घेऊन जाऊ. तर तो प्रिन्स म्हणाला, टेक हिम वन ऑफ माय आईज. तर माझा एक डोळा घेऊन त्याला जा. सेड द प्रिन्स. दे आर मेड ऑफ ब्युटिफुल ब्लू स्टोन्स. तर ते निळ्या रंगाचे माणिक मोती हिरे ह्याच्याने निळ्या रंगाच्या स्टोन्सनी बनलेले आहेत माझे डोळे. तर तो एक स्टोन त्याला घेऊन जा. तर सुंदर निळे डोळे आहेत म्हणजे त्यातला एक डोळा त्याला घेऊन जा. द यंग मॅन कॅन सेल इट. तो विकणार तो माणूस आणि त्याला काही पैसे मिळतील आणि त्या पैशाने तो जेवण आणि काही लाकडं खरेदी करेल. ही विल सेल इट अँड बाय वूड अँड फूड. ही कॅन फिनिश हिज स्टोरी. तर ते जेवण आणि वूड म्हणजे शेकोटी पेटवायला लाकडं आणल्यामुळे त्याला आग ऊब पण मिळेल आणि त्याला काही जेवता येईल, त्याला ताकद येईल आणि मग तो त्याचं लिखाण पूर्ण करेल. टेक आउट युअर आय डिअर प्रिन्स. तर तुझा डोळा कसा काढू मी. तर तो स्वॉलोला वाईट वाटतं आणि तो म्हणणार, आय कॅनॉट टेक आउट युअर आय. तुझा डोळा मी नाही काढू शकत. हाऊ कॅन आय टेक युअर आय डिअर प्रिन्स सेड द स्वॉलो. आय कॅनॉट डू दॅट. मी ते करू शकत नाही. आणि तो रडू लागला. ही बिगॅन टू क्राय. डू इट सेड द प्रिन्स. द प्रिन्स ठामपणे म्हणाला, नाही तुला करायला लागेल, तू कर. सो द स्वॉलो टूक आउट द प्रिन्स आय अँड फ्ल्यू अवे टू द यंग मॅन्स रूम. तर मग ते स्वॉलोनी त्याचा प्रिन्सचा डोळा काढला आणि तो तो डोळा घेऊन तो हिरा, ब्लू कलरचा हिरा घेऊन त्या रायटरकडे गेला उडत उडत आणि त्याच्या रूममध्ये गेला. ही वेंट अवे टू द यंग मॅन्स रूम. इट वॉज इझी टू गेट इन बिकॉज देर वॉज अ होल इन द रूफ. तर त्या घराच्या छतामध्ये एक होल होता, भोग पडलं होतं आणि त्या होलमधून तो स्वॉलो त्याच्या रूममध्ये इझिली जाऊ शकला. त्याला काही प्रॉब्लेम आला नाही. देर वॉज अ होल इन द रूफ. द यंग man was sitting with his head in his hands, so he did not hear the birds' wings. तर त्याच्या हातामध्ये डोकं खुपसून बसला होता, त्यामुळे ते पक्षी जो आला त्याचे फडफडणारे पंख त्याला ऐकू नाही आले. ओके. आणि तसंही त्या पक्षाला इट वॉज इझी टू गेट इन बिकॉज देयर वॉज अ होल अँड द यंग मॅन वॉज सिटिंग विथ हिज हेड इन हिज हँड्स, सो ही डिड नॉट हिअर द बर्ड्स विंग्स. ते पंखांचा आवाज त्या माणसाला ऐकू नाही आला. वेन ही लुक्ड अप अ ब्युटिफुल ब्लू ज्युएल वॉज लाईंग ऑन हिज डेड फ्लावर्स. तर त्याच्या सुकलेल्या फुलांवर तो छानसा हिरा निळा पडलेला होता. त्याने डोकं वर काढल्याबरोबर वेन ही लुक्ड अप ही कुड सी द ब्युटिफुल ज्युएल दॅट वॉज लाईंग ऑन द डेड फ्लावर्स. सम वन लाईक्स माय स्टोरीज. तर तो म्हटला, कोणाला तरी माझ्या गोष्टी आवडतात. ही क्राईड हॅपीली. आनंदाने रडू लागला. आणि त्यासाठी मला गिफ्ट म्हणून हा स्टोन कोणीतरी दिला आहे. अँड दिस इज अ गिफ्ट फ्रॉम सम वन हू हॅज रेड माय बुक्स. माझे जी बुक्स ज्यांनी वाचले त्यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे आणि आता मी माझी स्टोरी कंप्लीट करू शकेन. नाव आय कॅन फिनिश रायटिंग दिस स्टोरी. ऑन द नेक्स्ट डे द स्वॉलो फ्ल्यू डाऊन टू द रिव्हर. तर दुसऱ्या दिवशी तो पक्षी नदीजवळ आला आणि त्याने काय बघितलं की ही वॉच द सी मॅन वर्किंग ऑन द शिप्स. तर बोटीवर काम करणारे सी मॅन, काही माणसं बोटीवर काम करणारे त्यांनी बघितली. आय एम गोईंग टू इजिप्त. तो म्हणाला, आता मी इजिप्तला चाललो. ही क्राईड बट नो वन लिसन टू हिम. त्याचं कोणी ऐकलं नाही. तो मोठ्याने ओरडला की मी इजिप्तला चाललो आहे, पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. जे सी मॅन, जे बोटीवर कामं करणारे जे सी मॅन होते त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. वेन द मून केम अप ही फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. तर आता परत संध्याकाळ झाली, चंद्रावर आल्यानंतर तो परत त्या हॅपी प्रिन्सकडे गेला. आय हॅव कम टू से गुड बाय टू यू. तर मी तुला आता गुड बाय म्हणायला आलो आहे, मी इजिप्तला चाललो आहे. परत तो प्रिन्स म्हणाला, लिटल बर्ड सेड द प्रिन्स, प्लीज विल यू स्टे विथ मी फॉर वन मोर नाईट. परत तू माझ्याबरोबर अजून एक रात्र थांबशील का. असं तो परत त्याने त्याला थांबवायचा प्रयत्न केला. इट्स विंटर आन्सर्ड द स्वॉलो. तर तो स्वॉलो म्हणाला, आता थंडी आहे, इट्स विंटर सीझन नाव, आणि आता स्नो पडणार आहे, बर्फ पडणार आहे. द स्नो विल सून कम. तर इन इजिप्त द सन इज वॉर्म अँड द ट्रीज आर ग्रीन. तर मला तिथे इजिप्तला जायचं आहे कारण तिथे सूर्य आहे, सूर्यप्रकाश आहे, तिथे गरमी आहे, थोडी ऊब मिळते तिथे. तिथे बर्फ नाही, इथे बर्फाने मला त्रास होईल, इथे स्नो पडतो. सो इन इजिप्त द सन इज वॉर्म अँड द ट्रीज आर ग्रीन. आणि हिरवीगार झाडं पण तिथे आहे. डिअर प्रिन्स आय मस्ट लीव यू बट आय विल नेव्हर फॉरगेट यू. तर प्रिन्स मला आता जावं लागेल, तुमची लीव घ्यावी लागेल, आणि मी गेलो असलो तरी मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. आय विल नेव्हर फॉरगेट यू. अ लिटल गर्ल इज स्टँडिंग देअर इन द स्क्वेअर बिलो. तर हे
प्रिन्स म्हणाला. ओके, तो गोल्डन प्रिन्स म्हणाला, त्याचं ऐकून घेतलं आणि त्याचं न ऐकल्यासारखं केलं आणि म्हणाला की दुसऱ्या विषयावर बोलायला लागला की तिथे एक मुलगी आहे, ती एका खाली उभी आहे, एका स्क्वेअरच्या खाली उभी आहे आणि ती तिथे अंडी विकते. शी इज सेलिंग एग्ज. हर एग्ज हॅव फॉलन ऑन द ग्राउंड अँड दे आर ब्रोकन. तर ते अंडी विकत असताना तिची सगळी अंडी जमिनीवर पडून फुटली आणि ती नष्ट झाली. दे आर ब्रोकन नाव. शी हॅज नो मनी टू टेक होम. आता तिला तिची विक्री होणार नाही आहे अंड्यांची आणि तिला आता पैसे मिळणार नाही घरी घेऊन जायला आणि तिचे वडील तिला मारतील. हर फादर विल हिट हर. टेक आउट माय अदर आय अँड गिव इट टू हर. तर माझा दुसरा डोळा काढ, तो मौल्यवान हिरा काढ आणि त्या मुलीला नेऊन दे. आय विल स्टे विथ यू फॉर वन मोर नाईट. तर तो स्पॅरो म्हणाला, बर्ड म्हणाला की मी तुझ्याबरोबर अजून एक रात्र राहतो. सेड द स्वॉलो, बट आय कॅन नॉट टेक आउट युअर अदर आय. मी तुझ्याबरोबर राहीन पण मी तुझा दुसरा डोळा काढणार नाही. यू विल नॉट बी एबल टू सी. तर तुला दुसराही डोळा काढला तर तुला तू बघू शकणार नाही, तुला दिसणार नाही. तरी पण तो प्रिन्स म्हणाला, डू इट, सेड द प्रिन्स. सो द स्वॉलो टूक आउट द प्रिन्स अदर आय अँड फ्लू डाऊन विथ इट. तर तो प्रिन्स ऐकेना, त्यामुळे त्या पक्षाने प्रिन्सचा दुसराही डोळा काढला आणि तो भुरकन उडून गेला. ही फ्ल्यू टू द गर्ल अँड पुट द ज्युएल इन हर हँड. तो त्या मुलीकडे गेला आणि तिच्या हातावर तो खडा, तो ज्युएल ठेवला. दिस इज अ ब्युटिफुल पीस ऑफ ग्लास, क्राय द लिटल गर्ल. शी रॅन होम लाफिंग. तर ती मुलगी एकदम खुश झाली आणि म्हणाला, किती सुंदर काचेचा तुकडा आहे, ब्युटिफुल पीस ऑफ ग्लास. शी क्रायड हॅपीली. ती खूप खुश झाली अँड देन शी रॅन होम लाफिंग. हसत हसत ती घरी पळत गेली. देन द स्वॉलो फ्ल्यू बॅक टू द प्रिन्स. यू कॅनॉट सी नाव, ही सेड, सो आय विल स्टे विथ यू. तर तो पक्षी म्हणाला की आता तुला दिसत नाही आहे अजिबात, दोन्ही डोळे काढलेले आहेत, त्यामुळे मी तुझ्याबरोबर आता राहणार आहे. आय विल स्टे विथ यू. नो, सेड द पुअर प्रिन्स, यू मस्ट गो टू इजिप्ट. तर प्रिन्स म्हणाला, नाही, तुला इथे थांबता येणार नाही, तुला इजिप्तला जायलाच लागेल. आय विल स्टे विथ यू, रिपीटेड द स्वॉलो अँड ही स्लॅप्ड ॲट द प्रिन्सेस फीट. तर त्या पक्षाने त्या प्रिन्सचं काही एक ऐकलं नाही आहे आणि तो म्हणाला, नाही, मी इथेच राहणार आहे, आणि तो त्याच्या पायाशी जाऊन झोपला. द नेक्स्ट डे ही स्टेड विथ द प्रिन्स. तर अख्खा दुसरा दिवस तो प्रिन्सबरोबर राहिला. ही टोल्ड द प्रिन्स स्टोरीज अबाउट द स्ट्रेंज लँड्स दॅट ही न्यू. त्याने आपल्या वेगवेगळे अनुभव, जिथे कुठे गेला होता तो पक्षी उडत उडत, तिथल्या त्या प्रत्येक जागेबद्दल अनुभव तो प्रिन्सला सांगू लागला. ही स्टार्टेड टेलिंग द प्रिन्स द स्टोरीज अबाउट द स्ट्रेंज लँड्स दॅट ही न्यू. वेगवेगळे विचित्र जागा जिथे त्याने व्हिजिट दिली होती त्या जागांबद्दल माहिती तो प्रिन्सला देऊ लागला. डिअर लिटल बर्ड, सेड द प्रिन्स. प्रिन्स म्हणाला, यू आर टेलिंग मी अबाउट स्ट्रेंज अँड वंडरफुल थिंग्स, बट द सफरिंग ऑफ मॅन अँड वुमन इज स्ट्रेंजर दॅन एनिथिंग. तर तो प्रिन्स म्हणाला, तू मला हे सगळं सांगतोयस, खूप छान गोष्टी, वेगळ्या गोष्टी, आश्चर्यकारक गोष्टी, तू जे काय बघितलं आहेस ते मला सगळं तू सांगतोय, पण ह्याच्यापेक्षाही वेगळं जे आहे ते जी या धर्तीवर मॅन अँड वुमन ज्यांना जे सोसायला लागतं आहे, दे आर सफरिंग म्हणजे जे त्यांना दुःख सोसायला लागतं आहे ते ह्याच्यापेक्षाही खूप वेगळं आहे. दिस इज ऑल्सो स्ट्रेंजर दॅन एनिथिंग. तू जे वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं आहे, त्यांचं दुःख खूप वेगळं आहे. सो यू आर टेलिंग मी अबाउट स्ट्रेंज अँड वंडरफुल थिंग्स, बट द सफरिंग ऑफ मॅन अँड वुमन इज स्ट्रेंजर दॅन एनिथिंग. तर ह्यांचं दुःख हे कशाहीपेक्षा खूप वेगळं आहे. फ्लाय ओव्हर माय सिटी लिटल बर्ड. तर तो म्हणाला, आता तू माझ्या सिटी म्हणजे माझं जे राज्य आहे त्याच्यावरून एक फेरफटका मारून ये. फ्लाय ओव्हर माय सिटी लिटल बर्ड अँड टेल मी व्हॉट यू सी देअर. आणि तिथे काय घडतं हे मला येऊन सांग. सो द स्वॉलो फ्ल्यू ओव्हर द ग्रेट सिटी. तर तो पक्षी उडत उडत सिटीवर फिरू लागला, त्या शहराच्या भोवती फिरू लागला, गिरट्या घालू लागला. ही सॉ द पुअर पीपल सिटिंग ॲट द गेट. तर त्याने गेटकडे गरीब लोकं बसलेली बघितली. ही फ्ल्यू इन टू द डार्क स्ट्रीट्स अँड सॉ द व्हाईट फेसेस ऑफ हंग्री चिल्ड्रन. तर तो अंधाऱ्या गल्ल्या होत्या, अंधार जिथे होता त्या गल्ल्यांमध्ये गेला आणि तिथे गरीब मुलं, पांढरे पिटक पडलेले चेहरे, त्यांचे भुकेमुळे त्यांचे चेहरे पांढरे पडले होते, अशा मुलांना त्यांनी बघितलं. आणि त्या मुलांच्या डोळ्यात अगदी दुःख होतं, भुकेने एकदम वीक झाले होते. तर असे मुलं त्यांनी त्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये बघितली. आणि ब्रिजच्या खाली, अंडर अ ब्रिज
2 little boys were lying close together to keep warm. तर 2 छोटी मुलं त्यांना थंडी वाजत होती आणि त्यांच्याजवळ पांघरायला काही नव्हतं, तर ते एकमेकांना घट्ट पकडून बसली होती छोटी 2 मुलं. ओके, ते त्यांनी बघितलं. 2 little boys were lying close together to keep warm. ऊब घालण्यासाठी. वी आर सो हंग्री, आम्हाला खूप भूक लागली आहे, असे ते म्हणाले. यू कॅनॉट लाय देअर, शाउटेड अ गार्ड. तर त्यांना तिथनं कोण तरी एक पोलिसमॅन त्यांना तिथनं उठवत होता. तर त्यांनी सांगितले की आम्हाला उठू नको, आम्हाला खूप भूक लागली आहे. तर तो पोलिसमॅन म्हणाला, तुम्ही इथे बसू शकत नाही, यू हॅव टू गेट अप, यू कॅनॉट लाय देअर. देन द स्वॉलो फ्ल्यू बॅक अँड टोल्ड द प्रिन्स. तर तो पक्षी परत माघारी गेला आणि प्रिन्सला हे सगळं सांगितलं. तर प्रिन्स म्हणाला, आय एम कवर्ड विथ फाईन गोल्ड. तर मला सगळे सोन्याचे कपडे, माझ्या अंगावर सगळं सोनं आहे. सेड द प्रिन्स. टेक इट ऑफ पीस बाय पीस अँड गिव्ह इट टू माय पुअर पीपल. तर माझ्या अंगावरचे सोन्याचे छोटे छोटे तुकडे जे आहेत ते तुकड्या तुकड्यांनी ते सोनं काढ आणि त्या गरीब लोकांना वाटून घे. गिव्ह इट टू माय पुअर पीपल. द स्वॉलो पुल्ड ऑफ द गोल्ड अंटिल द हॅपी प्रिन्स लुक्ड ग्रे अँड अगली. तर त्या प्रिन्सच्या अंगावरचे ते सोन्याचे तुकडे काढता काढता तो प्रिन्स एकदमच खराब दिसू लागला, अगली दिसू लागला, ग्रे कलरचा दिसू लागला. जो गोल्डन कलरचा दिसत होता तो आता ग्रे कलरचा दिसू लागला, खूपच कुरूप दिसू लागला, अगली. द स्वॉलो टूक द गोल्ड टू द पुअर अँड द चिल्ड्रन्स फेसेस बिकेम ब्रायटर. तर त्या पक्षाने स्वॉलोने ते सोनं नेऊन त्या गरीब मुलांना दिलं आणि त्या गरीब मुलांचे चेहरे खुलले. देवर ब्रायटर, चिल्ड्रन्स फेसेस बिकेम ब्रायटर. वी हॅव ब्रेड नाव, दे क्राईड. ते म्हणाले, आता आमच्याकडे खायला आहे, आमच्याकडे जेवण आहे, आमच्याकडे पाव आहे, आम्हाला जेवायला काहीतरी आहे, खायला काहीतरी आहे आमच्याकडे. देन द स्नो केम. नंतर आला बर्फ पडायला लागला, स्नो आला. आईस फॉलोड द स्नो. आधी स्नो म्हणजे सॉफ्ट असतो आणि आईस नंतर घट्ट असतो. सो आईस, बर्फाचे खडे पडू लागले आफ्टर द स्नो. अँड हंग डाऊन फ्रॉम द रूफ्स ऑफ द हाऊसेस. एव्हरी वन वोर थिक कोट्स. तर ते स्नो जे घरांची कवलं होती, रूफ्स ऑफ द हाऊसेस, तिथे तो बर्फ अडकू लागला आणि आता सगळ्यांना थंडी वाजत होती घरातल्या लोकांना. तर सगळ्यांनी जाड गरम कोट घातले होते, वोर थिक कोट्स. द लिटल स्वॉलो बिकेम कोल्डर. तर तो त्या पक्षाला, त्या स्वॉलोला थंडी वाजू लागली. ही डिड नॉट लीव द प्रिन्स. तरी पण त्याने त्या प्रिन्सला म्हणजे राजकुमाराला सोडलं नाही. बिकॉज ही लव्ड हिम व्हेरी मच. त्याला आता त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न झाला होता. तो एवढा चांगला होता प्रिन्स, म्हणून त्याला तो खूप आवडायला लागला होता. ओके, ही डिड नॉट लीव द प्रिन्स बिकॉज ही लव्ड हिम व्हेरी मच बट ही वॉज डाईंग. तर तो पक्षी आता थंडीने कुडकुडून मरू लागला होता, जवळजवळ मरायला आला होता. गुड बाय डिअर प्रिन्स, ही सेड. तर त्याने त्या प्रिन्सला म्हटलं, बाय बाय, गुड बाय. आय एम ग्लॅड दॅट यू आर गोइंग टू इजिप्ट, सेड द प्रिन्स. यू हॅव स्टेड टू लॉंग. तर त्या प्रिन्सला काय वाटलं की हा बाय बाय करतोय म्हणजे हा आता इजिप्तला चालला आहे. तर तो प्रिन्स म्हणाला, मला आनंद आहे, आय एम ग्लॅड दॅट यू आर गोइंग टू इजिप्ट. तू इजिप्तला चाललाय त्याबद्दल मला आनंद आहे, कारण तू खूप दिवस माझ्याबरोबर इथे राहिलेला आहेस. यू हॅव स्टेड टू लॉंग. आय एम नॉट गोइंग टू इजिप्ट, सेड द स्वॉलो. तर स्वॉलो काय म्हणाला की मी इजिप्तला जात नाही आहे. आय एम गोइंग टू द हाऊस ऑफ गॉड. तर मी देवाघरी चाललो आहे, देवाच्या घरी चाललो. आय एम गोइंग टू द हाऊस ऑफ गॉड. इट फेल डाऊन डॅड ॲट हिज फीट. आणि ते असं म्हणून तो पक्षी मरून त्या राजकुमाराच्या पायाशी पडला. देन देर वॉज अ स्ट्रेंज साऊंड इनसाइड द स्टॅच्यू. क्रॅक. द मेटल हार्ट ब्रोक इन टू 2 पीसेस. देन मग तो पायाशेजारी तो पक्षी पडल्यानंतर त्या पुतळ्यातून, त्या राजकुमारच्या पुतळ्यातून सुद्धा एक विचित्र आवाज आला, क्रॅक झाल्यासारखा. ओके, आणि ते मेटलचं जे हृदय होतं राजकुमाराचं, त्याचे 2 तुकडे झाले. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग अन इम्पॉर्टंट मॅन इन द सिटी वॉज वॉकिंग बिलो विथ 2 ऑफ हिज फ्रेंड्स. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सिटीमध्ये एक मोठा माणूस, एक इम्पॉर्टंट माणूस त्या सिटीमधला आपल्या 2 मुलांना घेऊन जात होता खाली. ही वॉज वॉकिंग बिलो विथ 2 ऑफ हिज फ्रेंड्स. सॉरी, नॉट मुलांना नाही, आपल्या फ्रेंड्सना घेऊन खालून चालत जात होता त्या पुतळ्या शेजारून. आणि ही लुक्ड अप ॲट द स्टॅच्यू. त्याने वरती स्टॅच्यूकडे बघितलं. अँड द हॅपी प्रिन्स डज नॉट लुक व्हेरी ब्राईट. तर तो म्हणाला की तो जो स्टॅच्यू आहे, प्रिन्स आहे, जो हॅपी प्रिन्स होता, खुश दिसणारा होता, तो आज खुश दिसत नाही आहे. ही डज नॉट लुक व्हेरी ब्राईट टुडे, ही सेड. द रेड स्टोन हॅज डिझअपियर्ड. तो लाल जो रुबी होता, स्टोन होता त्याच्या कमरेला, तो पण गायब आहे. त्याचे डोळे पण गायब आहेत. हिज आयज आर नॉट देअर. द रेड स्टोन हॅज डिझअपियर्ड.
अँड ही इज नॉट गोल्डन, आणि तो सोनेरी पण दिसत नाही आहे, गोल्डन पण नाही आहे. ही लुक्स लाईक अ बॅगर, तो तर एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसतोय, तो हॅपी प्रिन्स. येस ही डज सेड द मॅन्स फ्रेंड्स, त्याचे मित्र जे त्याच्याबरोबर होते ते सुद्धा म्हणाले, हो बरोबर आहे तुमचे, असंच काहीतरी वाटतंय. हिअर इज अ डॅड स्वॉलो ॲट हिज फीट सेड द ऑफिसर. एक ऑफिसर होता तिथे, तर तो म्हणाले, हे बघा हा मेलेला पक्षी त्याच्या पायाजवळ पडलेला आहे. वी मस्ट मेक अन ऑर्डर दॅट बर्ड्स कॅनॉट डाय हिअर. तर आम्ही एक रूल काढला पाहिजे, ऑर्डर काढली पाहिजे, फतवा काढला पाहिजे की पक्ष्यांना इथे मरून पडायला नको, पक्ष्यांनी इथे मरून पडायचं नाही आहे, त्याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. वी मस्ट मेक अन ऑर्डर दॅट बर्ड्स कॅनॉट डाय हिअर. दे पुल डाऊन द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स अँड पुट इट इन द फायर. तर त्यांनी तो प्रिन्सचा पुतळा काढला खाली आणि त्याला आग लावली. ओके, तो आगीत टाकून दिला. पुट इट इन द फायर. दे पुल्ड आउट द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स अँड पुट इट इन द फायर. अ स्ट्रीम ऑफ ब्राईट मेटल रॅन आउट. ओके, ते वितळलं आणि त्याचं वितळून ते रस्त्यावर झऱ्यासारखं वाहत गेलं. अ स्ट्रीम म्हणजे झरा. अ स्ट्रीम ऑफ ब्राईट मेटल रॅन आउट. दिस इज स्ट्रेंज सेड द वर्कमॅन. दिस ब्रोकन पीस ऑफ मिडल ऑफ द स्टॅच्यू हॅज स्टेड हार्ड. तर ते म्हणाले, हे काहीतरी विचित्रच आहे. ते जे त्या आगेमध्ये ज्यांनी टाकलं स्टॅच्यूला, ते माणसं म्हणाली, काम करणारी वर्कमॅन, की दिस इज स्ट्रेंज. दिस ब्रोकन पीस ऑफ द मिडल ऑफ द स्टॅच्यू हॅज स्टेड हार्ड. तर मधला भाग स्टॅच्यूच्या मधोमध जो होता तो घट्टच कसा राहिला आहे, एकदम स्ट्रॉंग हार्ड आहे. वी मस्ट थ्रो इट अवे. आम्ही तो बाहेर फेकून द्यायला पाहिजे. सो दे थ्रू इट अवे विथ द डेड बर्ड. तर त्या मेलेल्या पक्ष्याबरोबर त्यांनी तो आतला जो स्टॅच्यूच्या आतला न वितळलेला पार्ट होता तो फेकून दिला. कोणाबरोबर? तर त्या डेड बर्डबरोबर त्यांनी तो फेकून दिला. तर गॉड सॅड टू हिज सर्वंट्स, ब्रिंग मी द 2 बेस्ट थिंग्स इन द सिटी. तर देवाने आपल्या सर्वंट्सना म्हणजे आपल्या हाताखालच्या लोकांना सांगितलं की मला या सिटीमधल्या 2 बेस्ट गोष्टी आणून द्या. दे थॉट हिम दे ब्रॉट हिम अँड द ब्रोकन हार्ट अँड द डेड बर्ड. तर त्या लोकांनी काय आणलं? तर ते ब्रोकन हार्ट जे होतं माणसाचं, त्या प्रिन्सचं, आणि ते मेलेला पक्षी, ह्या 2 गोष्टी देवाकडे आणून दिल्या. येस यू हॅव ब्रॉट द राईट थिंग्स, गॉड सेड. देवाने म्हटलं, बरोबर आहे, हे तुम्ही नेमक्या चांगल्या वस्तू 2 आणलेल्या आहेत. दिस लिटल स्वॉलो विल सिंग फॉर एव्हर इन माय गार्डन. आता हा जो पक्षी मेलेला आहे तो कायमस्वरूपी माझ्या गार्डनमध्ये गाणं म्हणणार आहे. अँड द हॅपी प्रिन्स विल स्टँड इन माय सिटी ऑफ गोल्ड. आणि माझ्या सिटी ऑफ गोल्डमध्ये, आमच्या देवांच्या जी सोन्याचं शहर आहे त्याच्यामध्ये हा प्रिन्स सतत उभा राहणार आहे. अँड द प्रिन्स विल स्टँड इन माय सिटी ऑफ गोल्ड. तर असा हा लेसन होता. हा लेसन शिकवून झालेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही अपडेट्स वगैरे असेल तर वेळोवेळी चेक करत जावा. ओके, we'll meet with the next lesson in the next video. Till then, take care and bye-bye.